बाई मग आपला लेक अमोल अमेरिकाहून 4 वर्षां परत येऊ राहिला व लगे. लगे इथला आनंद उरायला पाहायचंच काम नाही देवा. मालेकालचं आरोग्य चांगलं ठेव रे देवा. त्याला जे जे आवडतं मी आता लगे सगळं करायला लावते. यार रेखा आणि सुनीता कुठे गेल्या काय माहिती. दोघी सुना असून आपल्यालाच पाहावं लागतं तरी अजून. सुनताताई सुनताताई. काय म्हणते वऱ्या का? ताई तुम्हाला माहितच असन अमोल भाऊजी येऊ राहिले ना अमेरिकेहून. तर आता पहा ना आता बाई कशा हे करू राहिल्या. माझ्या लेकाला काय करू काय नाही. आपण तर नो घरात 2 सुना आहेत 2 लेकरं त्याची किंमतच नाही काही. आव असं काहून म्हणते वरिया का तू. आपण इथंच आहे. अमोल भाऊजी 4-5 वर्षांनी येऊ राहिले. कोणत्या मायेचा आपल्या लेकरासाठी जीव गुततोस ना व. तरी ते लहान आहे. किती वर्षांनी येऊ राहिले बाहेर बर तू. काही तुम्हाला काहीच कळत नाही. ते फक्त कसं आहे आता ते भाऊजी तिकडे आहे जास्त पैसे कमवते म्हणून तसा पुळ काय ठेव. अव असा विचार नको करू ना व. आपण एकात राहायचं. चांगलं आहे सगळं कुटुंब आपण एकात पुढं जात असतं. तू असं काऊन करते व लेखा. याच्यामुळं तुला बोलणे खायला बरं पहिले पण आता चांगलं वागणं बाई. आता अमोल भाऊजीच लग्न होईल. अजून सून येईल. आपल्याला जाऊ येईल. ताई सगळे मलाच बोलते. मी खरं बोलते ना म्हणून सगळ्याला लागतं मग बोलणं आणि राग पण येतो मग. फक्त तुम्ही जे मला समजून घेता समजून सांगता मोठ्या बहिणीसारखं. जाऊ दे काही मनावर नको घेऊ नाव. एवढं रेखा लगे एवढं काय सोडून द्यायच्या गोष्टी. आणि मी म्हणत होते आत्याबाई म्हणत होत्या की सगळं फराळाचं करून ठेवायचं. अमोल भाऊजीला आवडतं आणि त्याला चिवडा आवडतो तर आत्याबाई त्याच्या हातानं करणार आहे. त्याच्या हात आवडतो म्हणे तर बाकीचे लाडू गिडू करंजा चकल्या आपण करून ठेवू सगळं. ताई मला ना कालपासून माग घसाच दुखू राहिला ना आणि असं व्हायरल झाल्यासारखं वाटू राहिलं बाई. हातपाय गळून उठले मुंग्या येऊ राहिल्या हातपायला. काहीच करा मला ना असं वासनच कसं तरी येऊ राहिलं बाई. बाई मी तळणार नाही बाई. भिजून देतो मी पण बाई तळू नाही शकत हो माय. आपली हिंमतच नाही लगे तळणीचं काम करायला. जाऊ दे मी करते तळणीचं काम. तुम्हाला भिजू दे मग मी करते. चला ताई परत आता बाई आपल्या नावानं दांगडू करा. चला. राम राम श्यामराव पाटील. लय दिवसानंतर बाहेर दिसले बा तुम्ही मला आज. राम 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 सरपंच. कसे तुम्ही? आलतो पाय मोकळे करायला. घरात बसून बसून कटालतोय दिवसभर. म्हणलं माराव चक्कर बस स्टँडकडं. सरपंच तुम्हाला माहित आहे का नाही ना तू येऊ राहिलाय ना अमोल अमेरिकेहून 4 वर्षानंतर येऊ राहिलाय. सरपंच अमोल आपलं लय मोठं नाव कमवलं बरं आपल्या गावाचं. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ती अमेरिकेत. आपल्याला त्याची चांगलं स्वागत करायला पाहिजेत. 4 वर्षांनी येऊ राहिले पुन्हा आपल्या गावात. हो रामदास भाऊ आयडिया चांगली आहे. आपण नक्कीच स्वागत करू अमोलचं आल्यानंतर. त्याच्याकडून काहीतरी आपल्या गावाच्या पोरांनी पण प्रेरणा घेतली पाहिजे की नाही. इमानानं येणार आहे ती आज घरी. पुण्यापर्यंत इमान येईन तिथून कारनं येतो काय कोण घरी. काय मग शामराव पाटील तुमच्या घरी आता काय जल्लोष चालू असेल अमोल येणार येतं. जल्लोष काय माहोल चालू आहे माहोल. मला तर वाटतं डीजे गिजे लावा पार्टी शार्टी होऊ द्यावा आता. पंच म्हाताऱ्याची वर जायची पाळी आली तरी पार्टी शार्टी काही चालू नाही म्हातारा अजून. काय म्हणतो रे रामदास नाकातल्या नाकात. मला ऐकू येतंय बरं अजून. कमजोर नको समजू मला. शामराव पाटील तुमच्या कानावर एक गोष्ट टाकायची होती मला. टाकू का नको? सरपंच संकोच कशाला करता एवढा. बिनधास्त टाका ना. तुमच्या मनात काय येतं सांगा लवकर. तुमच्या कानावर एक गोष्ट टाकायची होती. अमोल पण आता सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो पण घरी येऊ राहिला. माझी भाची पण सॉफ्टवेअर इंजिनियर झाली मागच्याच वर्षी आणि तिला पण चांगलं पॅकेज आहे टाटामध्ये. तर मला वाटतंय त्याची जोडी चांगली राहील. हे प्रस्ताव मानतो बा तुमच्या पुढं. मग विचार करा. सरपंच आताच्या पोराचं काही सांगता येत नाही. आता त्यानं तिकडं पाहिली असं नाही एखादी तर काय सांगता. पण मी त्याला आल्यावर विचारतो आता. तुमची गोष्ट टाकतो त्याच्या कानावर. चांगलं होईल दोघं सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यावर. चहा घी घेता का? चहा बोलू का तुमच्यासाठी? माहित नाही का मी शुगर पेशंट आहे म्हणून. मग गोड चहा अजिबात चालत नाही.
पण बिना साखरेचा देत असेल तर पाच बापा. बाबा इथं बिना साखरेचा चहा नाही भेटत ना. तुम्ही घरीच घ्या आता. बरं बरं, जातो मग मी घरी आता. पोरी हो, मी आलो बर का. चहा पाणी आणा काही. बाबा कुठे गेले होते बाहेर? तुम्ही सकाळची बीपीची गोळी घेतली की नाही? सोनबाई, तू आहे म्हणून मी टिकून ये अजून. माझ्या लक्षातच नाही आलं गोळीचं. आण बर ती बीपीची गोळी. आणि ते आमोद येणार आहे ना आज. काय झालं, कुठलो आला त्यो? हाव ना, पोचला म्हणे त्यो. उतरलाही म्हणा की मनातून. तेव्हा आता खै थोडे नाश्ता पाणी करतो म्हणे. आणि त्या संध्याकाळचे 7-8च वाजून म्हणे डोनगावला यायला. पोर जाणार आहे तालुक्यापर्यंत. तालुक्याहून घरच्या 2-3 गाड्या जाणार आहे ना. ते अमोलच्या बापासोबत बापाचे मित्र काही लोक आहे ते त्याला तालुक्याला घ्यायला जाणार आहे ना. मग तिथून 2-3 गाड्या सोबतच येणार आहे. घरच्या 2-4 जाणार आहे. त्याचे मित्र येऊ राहिले गावाकडचे त्याचे. त्याला म्हणा आरामाने ये बाप्पा. इतक्या लांबून येते किती दिवसांत. हा हा, त्यो आरामातच येते. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही तुमची गोळी घ्या, जेवण करून घ्या. माया नाच सुना काय करू राहिले रेखान सुनीता? कुठे त्या स्वयंपाक केला का नाही? स्वयंपाक कवाचा करून ठेवला ते ना. त्या फळाचं करून राहिला. अमोल येऊ राहिला ना, तर मग सगळं फळाचं करणं सुरू आहे. माझ्यासाठी पण करायचं असतं काही. पण मी गोड खात नाही. चिवडा गिवडा करा म्हणा. शेव काढा म्हणा. हरभऱ्याच्या डाळीचे लाडू खायची लई इच्छा झाली मै आता. ते बिना शुगरचे करा म्हणा ते लाडू. बाबा हरभऱ्याच्या डाळीच्या लाडू ना तुमचं पोट बिघडन. डॉक्टर ना तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ खायचे सांगेल नाही. बाई सुनता ताई, हे तेलकट करू करू ना माझ्या सगळ्या डोक्यात वास घुसला त्यो. आणि मला ना पहिलंच बरं नाही वाटू राहिलं. मी काय करते, थोडंसं अंग टाकते बरं बाई. आणि ते पिंट्या उठून परत ते का तो काय तळलं मग? सगळं मी असतं तळलं. बरं जाऊ दे. तेलकटच्या वासान मला पंकज तरी येऊ राहिला. तू काय कर, जाय खरंच पिंट्या उठन. आणि रोशनी पण पाय बरं बाई. रोशनी पण झोपेल होती खोलीत. बाई उठला हो पिंट्या. जाय बर तू. रेखा होय तू पटकन लगे. मला वाटलं होतं थोडासा आराम करेन, पण मा आपल्या नशिबात कुठं आराम लिहिले. आले रे बाबू, आले आले आले. उठला का बाळा? थांब मी तुला ना दूध देते आता प्यायला. रड नको बा. थांब ना आपण जाऊ ना. आपण जाऊ, मी तुझ्या आवाज येते. थांब काही खाऊ घालते. माय झोपातून उठलो माय मपलं लेकरू. गोड बाळ खूप टाइम झोपलो बा लगे आज. तुला माहिती का सरला, मी ना मैं अमोल दादाला ना इथलं भारी मेकअपचं सामान सांगेले. तेव्हा ना आम्हाला ना भारी मेकअपचं सामान आणणार आहे अमेरिकेतून. तुला चांगलं आहे बाई. तुला ना घरात काम करायचं काम नाही. 2-2 वहिन्या माय. आता तो दादा पण तिकडे आहे. परत एक वहिनी येईन. काय असं स्थान नाही बाई आमच्यासारखं आहे का? मध्यमय माय वावरात गेली तर कामं करावं लागतं, सगळं करावं लागतं. भाऊ पण लहान आहे, त्याला सांभाळावं लागतं. आहे मी आईस ना लकी. मी कुमाया वहिनी पण चांगले आहे. मी तर काहीच काम नाही करत. आणि मी त्याला सांगत असते त्यामुळे सगळं करते आपलं. शिल्पाताई तुम्ही पिंटू सांभाळा बरं. कारण आम्ही स्वयंपाक करून राहिलो. आम्हाला भाऊजी येणार आहे. लई गडबडी लगे कामाची. सगळे पाहुणे रावळे येणार आहे. त्याचा स्वयंपाक लगे लई कामाचं ताण आहे. आजच्या दिवस तुम्ही लेकराला सांभाळा बरं बाई. वहिनी मी रोशनी सांभाळते बाई. पिंटूला सांभाळत. पिंटू ना इकडं तिकडं पळतो. मी कुठं त्याच्या मागं पळू. मी नाही सांभाळत बरं बाई. त्याला जर सांगायचं असलं त्याला एका खोलीत बसून ठेवीन मी. दुसरं मी सांभाळू शकत नाही. अहो शिल्पाताई, तुमचं लग्न झाल्यावर कसं होईल? आता तुमच्यासोबतच्या सगळ्या पोरीचे लग्न झाले. तुम्हाला लेकरू होईल तेव्हा कळण. आता सवय लावा लेकरं सांभाळायची घरच्या कामाची. तुम्हाला तुमची आई काही म्हणत नाही. काय बोला आता? आपण बोलायला लागलो तर आपलं तोंड दिसतं. वहिनी झालं का परत तुमचं लग्नाचं सुरू? मला सध्या लग्न नाही करायचं ना. मला माझं एज्युकेशन कंप्लीट करायचं राहिलं. आणि जोपर्यंत अमोलदाचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्नाचा विचार नाही करू शकत. माझ्या लाईना वहिनीकडून पण मला माझे लाड करून घ्यायचे आहे. जसे तुम्ही सुनीता वहिनी सगळ्या करता, तशा माझ्या नवीन वहिनी पण माझा लाड करतील. शिल्पा चाल, आपल्याला हे करायचं होतं ना. ते तुला डिझाईन दाखवायची होती ना माझ्या ड्रेसची. चाल, तुझ्या रूम मध्ये मी तो कापड ठेवलेला आहे. चाल तिकडं जाते वहिनी मी. मला अर्जंट काम आहे. बाई आपल्यालाच काय, शिल्पाताईला एक लेकरू सांभाळता येत नाही. काम काहीच करत नाही. आणि म्हणती
लाईन वहिनी लाड करायचे. काय लाईन वहिनी लाड करते का? तिचेच लाड करावं लागते काय माहित बाई. कशी येते काय येते, आपल्याला तर आरामच नाही हो माझ्या घरात लगे. थांब, मी तुला ना बाबाजवळ देते. तू तिकडे जाय, मग बाबासोबत खेळ. तू बाबाच्या लक्ष ठेवन, बाहेर जाऊ नको बरं. काय राव मग साहेब, तुम्ही मोठे माणूस झाले आता. तुम्ही अमेरिकेत राहता बाबा, आम्ही काय हवे डोनगावात बसेल. आम्ही जर का शिकलो असतो तर आम्ही पण चायनात किंवा कुठं तरी असतोय बाबा. पायासारखा मोठा इंजिनियर असतो आम्ही पण. खरंच ना आमले, आम्हाला बायको भेटणं मुश्किल झाली राव. काय पप्प्यान गण्या राव, मजा घेऊन राहिले तुम्ही. मी लगे आलो नाही तर झालं तुमचं सुरू. तो काही मनान फिरून आलाय बा आता. आमचं काय, आम्ही हाय पडे त्या गावात. आणि तुपलं मोठी जंगी स्वागताची तयारी चालली बापा गावात लगे. आणि आम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही गावात. मित्र तुमचं पण चांगलं होईल. तुम्ही पण काही उद्योग टाका ना आता. नोकरीच काही असं सर्व काही नाही लगे. बिझनेस पण टाकू शकता तुम्ही स्वतःचा. आमल्या तुला काय चाललं बाबा सल्ला द्यायला? बिझनेस काय इथं काही चालत नाही. आपल्या गावात काय बिझनेस आहे? तू तरी काही आयडिया दे राव आम्हाला बाबा. अरे मी आहे ना आता, 1-1.5 महिना घरी आहे ना, सुट्टीवर येईल तर मी काहीतरी सेटिंग लावून देतो तुमची. थांबा, आमचे लग्न तरी चलतील बाप्पा. ते लावून सेटिंग आमची काहीतरी व्यवसायाची. गावातले लोक आमच्यावर ध्यान ठेवूनच आहे. चला आला आपलं डोनगाव आलं बरं का. जवळ आलाय आता. पप्पी तू लहानपणी ती चिंगी आवडायची ना रे, तू 10वीला होता तेव्हा. लग्न झालं का तिचं चिंगीचं? अरे त्या चिंगीचं लग्न होऊन 2 पोरं झाले तिला. तिचा काय विचार करतो तू आता? मला पण ती मिनी आवडायची राव, पण मला तिने भाव द्याला नाही आयुष्यभर. खरे आमले तो लग्नाचा काय विषय आता? लग्न करतो काय आता? दिवाळी जवळ आली, पोरगी पाहून जाय आता इथूनच. का पाहिली तिकडं फॉरेनची वहिनी आम्हाला एखादी? तसं काही नाही मित्र आहे हो. आता घरच्याचा विचार पाहून मग सगळं करावं लागतं बापा हो. पाहून आता काय होतं तर. माझी मैत्रीण आहे तिकडे एक चांगली, पण काय म्हणते घरच्या विचारतो आता काय म्हणते तर. कसं आहे, घरच्याची परमिशन घ्यावं लागते बापा कुठं तरी असलं तर. काय म्हणतो आमल्या, तिकडं गर्लफ्रेंड आहे तुला लगे? पण तो आहे निघा तुला 50 पोरी पाहून ठेवल्यात बापा. तुला पसंत करणे आता कोणती पण एक. दिवाळी झालं लग्नच लावून जायचं तुला वापस आता. तो आहे लग्नातले नाचायचंय बरं म्हणलं. आणि तो डीजे मोठा पाहिजे आपल्याला. भोकड धरून डीजे बोलवायचा, भोकड धरून. चला मित्रांनो, नेक्स्ट पार्ट मध्ये भेटू आपण आता. सेकंड पार्ट पाहिली सुद्धा नका आता. आमल्याचं बघा कसं जंगी स्वागत होतं गावात.